कसं काय मंडळी, वेलकम टू अ डे इन माय लाईफ एपिसोड 16. तर आज मराठीमध्ये व्लॉग बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच की माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सनी मला सजेस्ट केलं होतं की तू मराठीमध्ये नक्की व्लॉग कर, खूप छान वाटेल. तर म्हटलं चला आपण एकदा ट्राय करून बघूया. तसं पाहायला गेलं तर आज होता संडे आणि मला मोदक खायचं फार मन झालं होतं. तर दुपारी म्हटलं चला बनवूया. तर त्यासाठी मी आधी खोबरं एकदम स्वच्छपणे धुवून घेतलं, नंतर त्याच्या चांगल्या काचऱ्या करून घेतल्या आणि मिक्सरमध्ये चांगलंपणे आपण वाटण करून घेऊ. वाटण म्हणजे थोडं भरडसरच करायचं, कारण की ते किसणीवर किसायचं म्हटलं की मला फार भीती वाटते त्या गोष्टी. तर चला बनवूया. तर गॅसवर पहिले आपण कढई ठेवू आणि त्यामध्ये 1 चम्मचभर आपलं तूप घालू. त्यामध्ये तूप जसंच गरम झालं की आपण खोबऱ्याचं जे कीस करून घेतलं होतं ते टाक आणि खोबरं जसं थोडंसं भाजून झालं ना, त्यावर आपण गूळ टाकायचं आणि त्यांना चांगलंपणे एकत्र मिक्स करून घेऊ. एका बाजूला सारण बनतंयच तर एका बाजूला आपण उकडही बनवून घेऊ. तर टोपामध्ये थोडं पाणी गरम व्हायला ठेवायचं, त्यावर चम्मचभर तूप घालायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाण्याला एकदा उकळी आली की वरून